सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रेया, मस्तक माझा पायावरिया वारकरी संतांच्या, जे गावी केला वास त्याशी नसावे उदास विढल. आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, शेविती साधू संत मनोवेधिला माझा आरती ज्ञान राजा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग स्वामी जनार्दनाचे द्वितीय शिष्य रामा जनार्दन महाराज यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा जवळ सगळ्या भजनी मंडळाच्या कसा आहे अभंग पाठ आहे. ऐकणाऱ्याच्या बी 100% अभंग कसा आहे बोला की कसा आहे पाठच आहे. विनेकऱ्याच्या सुद्धा जवळ दोन्ही बी विनेकऱ्याच्या कसा आहे पाठ आहे का कान पाठ आहे तुमच्या पाठातलाच आहे ना बरोबर आहे का नाही महाराज. जवळ सगळ्यांच्या पाठ आहे. जाऊ द्या तिकडं कीर्तनाला आलेत यांच्या पाठ याच्यात नवल नाही. ज्यांची कीर्तनाकडे पाठ आहे त्यांच्याही पाठ आहे. म्हणजे घरी बसलेत त्यांच्या सुद्धा अभंग कसा आहे पाठातला आहे. आरतीतली अक्षर कानावून गेले नाहीत असा माणूस बघायला मिळेल का बबन महाराज. नाही. जवळ सगळ्यांच्या 100% परिचयाचा आरती प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे रामा महाराज ज्ञानोबारायांची भावनेनं आरती करतात. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य आळंदी क्षेत्रातून पैठण क्षेत्रातून विविध क्षेत्रातून उपस्थित असणारे आपण सर्वजण कीर्तनकार गायक वादक महाराज मंडळी आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पवित्र अशा या पाडळी नावाच्या गावामध्ये दत्तनगर नावाच्या वस्तीमध्ये भगवान दत्तात्रेयाच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं भगवान दत्तात्रेयाच्या या पवित्र प्रांगणामध्ये चालू असणारा हा नामयज्ञ नामोत्सव आणि या उत्सवातील आजचा हा उपांत्य अर्थात जागराच्या अर्थात मागणीच्या कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. त्या निमित्तानं आपण सगळेजण आवर्जून उपस्थित आहात. सर्वांच्या प्रेमाखातर या परिवाराच्या आणि आबांच्या वगैरे सगळ्यांच्या प्रेमाखातर ही सेवा माझ्या वाट्याला योग चांगला आहे की 2-4 वर्षानं सेवा मात्र कायम आहे. विढल म्हणजे जवळ 3-4 वर्षानं सेवेमध्ये खंड नाही. अखंड सेवा आहे. अविरतपणे सेवा चालू आहे. हे तुमचं माझ्यावर असणारं प्रेमाची पावती आणि प्रेमाची पावती म्हणून मी तो बाय बाकी काही नाही. त्या निमित्तानं आपण सगळेजण आवर्जून उपस्थित आहात. हरिभक्ती परायण भजन सम्राट आमचे संगीत विशारद आमचे मार्गदर्शक नारायण महाराज खिल्लारी गुरुजी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्ती परायण अंकुश महाराज दराडे त्याचप्रमाणे हरिभक्ती परायण महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार आणि संगीत विशारद आणि महाराष्ट्रामध्ये की तोला मोलानं ज्यांचं कीर्तनाच्या माध्यमातून नाव आहे असे हरिभक्ती परायण पैठण निवासी नामदेवजी महाराज पोकळे आवर्जून उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद. आपण सगळेजण उपस्थित आहात. इकडून ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे बबन महाराज आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद. तुम्हा सगळ्या भजनी मंडळीला मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमाचे पुन्हा मार्गदर्शक आपले हरिभक्ती परायण मृदंग सम्राट आमचे मित्र भरतजी महाराज पठाडे हे आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद. तुम्हा सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. आपण सगळेजण मोठ्या आनंदानं मोठ्या प्रेमानं भगवान दत्तात्रेयाच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं 4-5 दिवस ही
अविरतपणे सेवा जोपासण्याचं काम करतात. एवढ्या पडत्या काळात सुद्धा तुम्ही ही दाजी परंपरा टिकून ठेवली, त्यामुळे भाविक विश्वासीन तुका म्हणे नमन त्यासी. तुम्हा सर्वांना विनम्र भावाने अभिवादन की चांगल्या पद्धतीनं ही काळ म्हणजे कुठं कार्यक्रम कमी जास्त अधिक प्रमाणात चालू आहेत, नाहीतर सर्रास 50-60% तर कार्यक्रम कसे आहेत बंदच आहेत. पण एवढ्या पडत्या काळामध्ये सुद्धा इथं बसलेल्यामध्ये सगळा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडून तुम्ही उपस्थित आहात. तुम्हाला मनापासून धन्यवाद आहे की पण काळजी करायचं काम नाही, कारण भगवान दत्तात्रेयाची कृपा आपल्या मागे असल्यामुळं कुठल्या गोष्टीची अडचण आहे का महाराज, कुठल्या गोष्टीची अडचण नाही. म्हणून आज सांगता समारोप अर्थात उद्या काल्याची सेवा, म्हणून आज योगायोगानं आपण चिंतनातला अभंग हा आरती प्रकरणातला आहे. ज्ञानोबारायांची आरती अभंगाद्वारे गायलेली आहे. गायली कोणी? त्यांचं नाव आहे रामा महाराज. कोण रामा महाराज? मुळात जर विचार केला आपण तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. बघा तुम्ही, अनेक संत महात्मे जी जन्माला आले ती या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले. या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जाते. ज्या पद्धतीनं उत्तर भारताला देवभूमी म्हटलं जातंय तसं महाराष्ट्राला संत भूमी म्हटलं जातंय. उत्तर भारतामध्ये जेवढे काही देवांचे अवतार झाले ते उत्तर भारतामध्ये झाले, उत्तर प्रदेशामध्ये झाले. जेवढे देवा अवताराला आले ते कुठं आले? उत्तराखंडामध्ये आले. पण जेवढे जेवढे संत जन्माला आले टक्केवारीनं संत महाराष्ट्रात जन्माला आले. बरोबर आहे का नाही? प्रामुख्यानं ज्ञानोबाराय तुकोबाराय घेतले तर महाराष्ट्रातच, त्याच्यामध्ये सगळे आले. आता आपल्या जवळ शांतीब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रात संत महात्मे जन्माला आले. याचं कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि याच भूमीमध्ये आपल्या पैठणच्या पलीकडं औरंगाबाद अर्थात संभाजीनगर आणि त्याच्या पलीकडं जुनं नाव ज्याला देवगिरी असं म्हणतात, अलीकडच्या काळातलं नाव दौलताबाद. त्या दौलताबाद नावाच्या गावामध्ये फार मोठे साधू होऊन गेले, राजवैभवी साधू. त्यांचं नाव आहे जनार्दन स्वामी महाराज. लक्षात येते का? बघा, स्वामी जनार्दन. आणि त्या जनार्दन स्वामींनी 3 शिष्य निवडले. किती? जास्त नसावेत, मोजके असावेत. बरोबर आहे का नाही महाराज? 3 शिष्य निवडले, पण 3ही तोला मोलाची झाले महाराज. त्यांचे पहिले शिष्य त्यांचं नाव आहे जनी जनार्दन. लक्षात येते का? बघा, जनी जनार्दन महाराज. त्यांचे दुसरे शिष्य त्यांचं नाव आहे रामा जनार्दन आणि त्यांचे तिसरे शिष्य त्यांचं नाव आहे एका जनार्दन. आता हे कुठं कुठं अवतीर्ण आले आणि कुठं कुठं संपले. जनी जनार्दन हे पहिले त्यांचे शिष्य. गुरुजी त्यांची समाधी आमच्या बीडला पाटंगण नावाच्या मठामध्ये त्यांची समाधी नामदेव महाराज. कुठं? बीडमध्ये जनी जनार्दनाची समाधी. म्हणजे आपला परिसर बी काही सामान्य नाही. नगर बीड म्हणजे काही लय लांब नाही. बरोबर आहे का नाही? बीडमध्ये जनी जनार्दन त्यांची समाधी. दुसरे संत आहेत आज ज्यांची आरती आपण गायली त्यांचं नाव रामा जनार्दन. त्या रामा जनार्दनाने गुरुचे पाय सोडले नाहीत. देवगिरी किल्ल्याच्या पायथ्यालाच रामा महाराजांची समाधी. लक्षात येते का? बघा, आणि तिसरे संत आपल्या परिचित प्रसिद्ध संत एका जनार्दन त्यांची समाधी पैठणला. लक्षात आलं का? हे 3 शिष्य झाले. ही एक. आणि यांचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो गुरुजी. या 3 शिष्यांचं एक घेण्यासारखा गुण महत्वाचा आहे की या 3ही शिष्याच्याकडून एकच शिकायचं, गुरुवर किती निष्ठा असावी हे 3 शिष्य आपण शिकायचं महाराज. लक्षात आलं का? कारण जन्मभर, बरोबर लक्षात येते का? जन्मभर या 3 शिष्यांनी आपल्या नावाच्या पुढे गुरुचंच नाव लावलं. आलं का लक्षात? बापाच्या नावाचा उल्लेखच नाही. आहे का उल्लेख? कुठं सांगा? कुठलाच उल्लेख नाही. आयुष्यभर कुणाचं नाव लावलं? हा, गुरुचं नाव लावलं. मन तुका म्हणे असे असतील, ज्ञानदेव म्हणे असे असतील कदाचित. बरोबर आहे का? चोखा म्हणे असेही असतील. पण नाथ महाराजांचे अभंग जर आपण घेतले तर एक नाथ म्हणे असा अभंगच बघायला मिळणार नाही. त्यांचा कुठलाही ग्रंथ घ्या महाराज एका जनार्दनच आहे. बरोबर आहे का नाही? अभंग घ्या एका जनार्दन, त्यांचा हरिपाठ घ्या एका जनार्दनी, त्यांचे भारुड घ्या एका जनार्दनी, त्यांचं भागवत घ्या अध्याय शेवटी एका जनार्दनी, त्यांचं रामायण घ्या अध्यायाच्या शेवटी एका जनार्दनी. म्हणजे आयुष्यभर कुणाचं नाव लावलं? गुरुचं नाव लावलं. एवढी निष्ठा महाराज कुणाची? ह्या 3 शिष्याची. आता त्याच्यामध्ये जनी जनार्दनाने अभंगच लिहिले नाही. लक्षात येते का? बघा, जनी जनार्दनाने अभंगच लिहिले नाही. निराकार साधू होते महाराज.
रामा महाराजांनी अभंग लिहिले, मोजके अभंग 2च लिहिले. किती किती अभंग लिहिले? 2च अभंग लिहिले. पहिला अभंग आपल्याकडे जरा अपरिचित आहे. त्यांनी एक पांडुरंगाची आरती केली आणि दुसरी ज्ञानोबराची आरती केली. बस संपलंच महाराज, फक्त आरती गायली. पहिली आरती त्यांनी अभंग तयार केला पांडुरंगाची. ती आरती म्हणजे आरती अनंत भुजा ही नावाची आरती रामा महाराजांची. लक्षात येते का बघा. त्यांनी तेवढी आरती केली. पण यांच्या अगोदर नामदेवरायाची आरती प्रचलित असल्यामुळं संप्रदायानं नामदेवरायाची स्वीकारली. म्हणले आरती, त्याला काय लगे बरोबर आहे का महाराज. आरती आरती शब्दाचा अर्थ करत असताना किम नाम आरती, आरती शब्दाचा अर्थ केला. आपल्याकडं आरती म्हणजे काय? स्टीलची, पितळाची, तांब्याची, कदाचित सोन्याची बी आरती असू शकते, बरोबर आहे का नाही. पण ही आरती नावाचा पदार्थ आहे. लक्षात येते का बघा. ही पदार्थ आहे. पद आणि अर्थ दोन्हीचं संमिलन, त्याचं नाव आहे पदार्थ. पदस्य अर्थ इति नाम पदार्थ असा अर्थ केलाय. पण आपण जी चिंतना करता निवडली ती आरती पदार्थ नाही, तर ती आरती नावाचं पद आहे. लक्षात येते का? कळायला लागले का बोलणं. आरती नावाचं काय ते पद आहे, पद महाराज. आणि पद शब्दाचा अर्थ करत असताना सरळ सरळ पाणिनीने अर्थ केला गुरुजी. काय? सुक्तिगंतम पदम असा अर्थ केलाय. जरा भाषा अपरिचयाची, आपल्या शब्द कानावून गेलेले नाहीत, पण उगा ऐकून ठेवा. काय अर्थ केलाय पद शब्दाचा? सुक्तिगंतम पदम सुगंतम तिगंतम च पद संगम च शाक्त विढल. अर्थ काय याचा? सुगंतम तिगंतम च पद संगम च शाक्त म्हणजे सुख अंतः च तिंग अंतः असा अर्थ केलाय. म्हणजे सुख आणि तिंग हे ज्या पदाच्या शेवटी येतात त्याचं नाव आहे आरती किंवा त्याचं नाव आहे पद. लक्षात घ्या. अजून बघा इथं काय? सुख आणि तिंग हे जर प्रत्यय लागत असेल तरच त्या पदाचा अर्थ करता येतो, नाही तर शास्त्र सांगते त्याचा अर्थ करू नये, अन्यथा त्याचा अर्थ होत नाही. लक्षात येते का बोलणं बघा. मग ही जरा म्हणजे ही तुमच्या कामाचा मसाला नाहीच शक्यतो, बरोबर आहे का नाही. ही मसाला म्हणजे तुम्हाला बिनधडक झोपी घालायचा मसाला आहे. लक्षात यायला लागलंय का बोलणं. पण उगा कानावून जावा म्हणून बाकी काही नाही. लक्षात घ्या. हा, उगा बिनधडक झोपी जाण्याचा मसाला हे तुमच्या कामाचाच मसाला नाही. पण ऐकून ठेवा. सुख आणि तिंग. सुख किती आहेत? सुख 21 आहेत आणि तिंग किती आहेत? तिंग 18 आहेत. विढल. आता याचा मराठी प्रमाण अर्थ केला तर सुख शब्दाचा अर्थ आहे विभक्ती प्रत्यय आणि तिंग शब्दाचा अर्थ आहे कालवाची प्रत्यय. लक्षात येते का बघा. आणि कोणत्याही पदाचा अर्थ जर करायचा असेल तर 21 किंवा 18 या दोन्ही पैकी एक जर लागत असेल तरच त्याचा अर्थ होतो. आलं का लक्षात. नाही तर अपदम न प्रयुंजते असा अर्थ आहे महाराज. नाहीतर त्या पदाचा अर्थ करू नये किंवा करता येत नाही, शास्त्र त्याला मंजुरीच देत नाही महाराज. आलं का लक्षात बघा. मुद्दा कुठे आहे? मुद्दा एवढाच आहे की 18 किंवा 21 आणि इथं आरती शब्दाचा अर्थ करत असताना याला आंग नावाचा उपसर्ग लावलाय. कोणता उपसर्ग आहे? बोला की कोणता? आंग नावाचा उपसर्ग लावलाय. आणि उपसर्ग किती आहेत? शास्त्रामध्ये 22 उपसर्ग आहेत महाराज. त्या 22 उपसर्गापैकी आंग नावाचा एक उपसर्ग आहे. आणि आंगचा परिचय सगळ्याला आहे. आपल्याला व्यवहारात बी आपण माणसं म्हणतात की काय आबाल वृद्ध म्हणतात का नाही माणसं. काय आबाल वृद्ध हा हा आंगचाच आहे महाराज. लक्षात आलं का बोलणं. हा आंगचाच काय हा आहे. आणि आंग शब्दाचा अर्थ काय? आंग आरती शब्दाचा अर्थ करत असताना नामदेव महाराज असा केलाय. आंग उपसर्ग पूर्वक रती रमणे नावाच्या धातूची प्रक्रिया, त्याचं नाव आरती. आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर आंग शब्दाचा अर्थ आहे अखंड असा शब्द. काय आंग म्हणजे काय? बोला की मराठी. आंग म्हणजे काय? अखंड. अखंड. आंग म्हणजे अखंड. आणि रती रमणे नावाचे 2 अर्थ केले जातात. रती रमणे म्हणजे रममान करणे आणि रती नाम प्रेम अशी 2 अर्थ केले जातात. रती म्हणजे रममान करणे एक अर्थ गुरुजी, आणि दुसरा रती म्हणजे प्रेम. आपल्याला आज इथं अर्थ अपेक्षित आहे तो प्रेम. कोणता अर्थ अपेक्षित आहे? प्रेम. आता काय झालं? आंग शब्दाचा अर्थ काय झाला?
बोला बोला. अखंड. अंग शब्दाचा अर्थ काय? अखंड. आणि रती शब्दाचा अर्थ काय? बोला. प्रेम. अखंड प्रेम त्याचं नाव आरती. लक्षात आलं का बघा. अखंड प्रेम त्याचं नाव आरती. बरोबर आहे. अखंड प्रेम रामा महाराजांचं. पण कुणावर प्रेम? ज्ञानराजा. आरती ज्ञान राजा. म्हणले ढिले
जेवण जमती गारती तरी महाराज, बरोबर आहे का नाही? हा? आता लक्षात येतंय का बघा, आता माझ्याकडे लक्ष द्या. अंग उपसर्ग लावून रतिरमणे नावाच्या धातूची प्रक्रिया केली. अंग म्हणजे अखंड आणि रती म्हणजे, बोला की राव बोला की, अंग म्हणजे अखंड, रती म्हणजे प्रेम. प्रेमच, पण अंग उपसर्ग सांगायला अखंडत्व टिकलं पाहिजे. लक्षात यायला लागलंय का बोलणं? अखंडत्व टिकलं पाहिजे. आणि अखंड प्रेम रामा महाराजांचं ज्ञानोबा राय. आता इथं अजून अंगचा प्रयोग करत असताना असा एक शब्द आहे की अंगचा अर्थ सांगत असताना एक सूत्र वापरलंय की अंग मर्यादा अभिविद्य हो, असा शब्द आहे. काय? मर्यादा. मर्यादा मराठी चालणारा शब्द आहे, बरोबर आहे का नाही? मर्यादा, सीमा, लिमिटेशन, बरोबर आहे? लक्षात यायला लागलंय का? याला मर्यादा म्हणतात. आणि अभिविधी हा जरा अपरिचयाचा शब्द आहे. अभिविधी, मर्यादा आणि अभिविधी, त्याला अंग उपसर्ग आहे. लक्षात घ्या, अंगची ही व्याख्या महाराज. मग काय मर्यादा? पुन्हा एक सूत्र टाकलंय, तेन विना मर्यादा तेन सह अभिविधी, असा अर्थ केलाय. तेन विना मर्यादा म्हणजे ज्ञानोबारायाला सोडून मर्यादा. लक्षात यायला लागलंय का? कारण आजच्या अभंगात वर्णन कुणाचं आहे? ज्ञानोबारायाचं. मग तेन विना मर्यादा, त्याला सोडून मर्यादा, आणि तेन सह अभिविधी, त्याला धरून, त्याला सोडून मर्यादा आणि त्याला धरून अभिविधी. याचा अर्थ आहे अंग उपसर्ग पूर्वक रतिरमणे नावाच्या धातूची प्रक्रिया केली. लक्षात आलं का बोलणं? म्हणजे अखंड प्रेम आहे. आरतीचा शब्द कळाला का तुम्हाला? अखंड प्रेम कुणावर? ज्ञानराजावर. मग आता व्यवहारात कुठे बी नजर टाका तुम्ही, मित्रा गोत्रावर नजर टाका, बायका पोरावर नजर टाका, अखंड प्रेम आहे का कधी कधी प्रेम आहे? हा, तुमच्याकडे कसं, इकडं कसं आहे? अखंड प्रेम आहे व्यवहारातल्या लोकांचं, संसारातल्या आपल्या का कधी कधी प्रेम आहे? अखंड प्रेम आहे का महाराज? नाही, कधी कधी प्रेम आहे ना महाराज. ज्ञानोबाराचे शब्द सांगतो म्हणजे लक्षात येईल. ज्ञानोबारायाला उदाहरण दिलं महाराज, नामदेव महाराज. ज्ञानोबारा एवढं गोड बोलले गुरुजी. ज्ञानोबाराय म्हणले लहान बाल्य अवस्थेमध्ये लहान लेकरू, बरोबर आहे का नाही? त्याला काय करायचं, कुणाशी काय घेणं देणं, त्याला फक्त आपली आई प्यारी आहे महाराज, बरोबर आहे का नाही महाराज? कोण प्यारी आहे बोला पटकन? आई प्यारी आहे. मग ती कसली का असाना, अगा आपुली मायन कुरूप जरी होय, ज्ञानोबाराय म्हणतात कसली का असाना आपली माय न ती. आंधळी असू द्या, खुळी असू द्या, लंगडी असू द्या, पांगडी असू द्या, आपली माय ती माय. जैसी तैसी माय बरीन मानाल त्या माना येरी. जशी असन तशी आपली. उगा मेकअप करून एखादी मांडली, बरोबर आहे का नाही महाराज? आणि इकडून काळी आई आहे, लंगडी आहे, काळी आहे, खुळी आहे, लेकरू कुणाकडे दाव घेईन? ते सोनू पावडर लावण्याकडे जाईल का? त्याला काय घेणं देणं आहे महाराज? डोळ्यात चिपड्या काय येऊना, पण लेकराला आपली आई महत्वाची. ज्ञानोबारा किती वर्णन करतात ऐका. पहिली ये बाळ दसे, ज्ञानोबाराचे शब्द आहेत. काय? पहिली ये बाळ दसे, आई बा हेची पिसे. ज्ञानोबाराय म्हणतात बाल्य अवस्थेमध्ये आई 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 याच्या पलीकडे लेकराला काही घेणं देणं आहे का? आणि लय झालं वळत महाराज तर बाना वडील याच्या पलीकडे काहीच नाही. पहिली ए बाळ दशे ना आई बा हेच पिसे. पण कुटवर ओ बोल महाराज, कुटवर तुमच्याकडे कसं आहे? कुटवर तुमच्या भागात कसं आहे नेमकं? एकदा वैशाख साजरा झाला, लक्षात आलं का? म्हणजे एकदा पोरग पिवळं झालं की मग आई जाती आणि बाई येते. ते सरे मग स्त्री मांसे भुलो निठाके, पहिली ये बाळ दसे. ज्ञानोबाराय म्हणतात एकदा का लग्न झालं की मग आई जातीन कोण येते? बोला ओ बोला की भाऊ, तुम्ही बोला की. लग्न झाल्यावर आई जाऊन कोण येते? बाई येते म्हणा. तुमचं काय ना आमचं काय सगळ्याचं सारखंच आहे, बरोबर आहे का नाही? आई गेली आणि कोण आली आता? बाई आली. बरं ठीक आहे, माझ्याकडे थोडस लक्ष द्या, म्हणजे पुढची ओवी सांगतो तुम्हाला. ज्ञानोबाराय म्हणतात आई जाऊ द्या, जाऊ द्या, आई वडील बाजूला सारून देऊ, पण बाईकवर तरी कायम प्रेम राहावं ना. लक्षात आलं का?
सुरुवातीलाच मोसम असते ती लक्षात लागले का बोलणं हा सुरुवातीला ती बारीक खूप खुबी असते महाराज बाबा लय बारीक हा नवीन ती लग्न झालेलं मग कुणाला विचारा दोघापैकी त्याला विचारा मालकीन हाई डायरेक्ट हाई मानणार नाही मध्ये हसायचा गेर टाकणार ही सिस्टीमच असते महाराज आणि त्याला विचारा मालकीन हाई डायरेक्ट हाई नाही मध्ये हसायचा गेर टाकतेत महाराज पण ही कायम टिकून राहते का राहते का एखादं लिकरू बाळ झालं पुन्हा गमन आंबट होते तर देव जाणे ते आगुटीच्या टायमाला मथारा बैल असा वांबून बसवतो तसे वांबत येत का काय बरोबर आहे का नाही महाराज आंबट पुन्हा एखादा लेकरू बाळ झाले महाराज मग कुणाला विचारा दोघापैकी तिला विचारा मालक कुठं बोंबलं छिंडायलेत की बर त्याला विचारा मालकीन ती काय विचारून जाते का काय आणि कशासाठी बोलायला लक्षात आलं का माझं बोलणं ओ लक्षात आलं का कशासाठी बोलायला लागलो की आई गेली आता कोण आली बाई आली बरोबर आहे का नाही महाराज पण मुद्दा आहे विनोद सोडून द्या पण मला सांगा बायकोवर तरी बायकोचा सरळच बोलायचं झालं तर भोगून तरी किती दिवस भोगणार आहे माणूस स्त्री भोगिता थाओ वृद्धाप्य लागे येओ आता ऐका मग तोच करी प्रेम भाव बाळकाशी आलं का लक्षात आई गेली बाई आली बायकोचा उपभोग अर्थात भोगून तरी किती दिवस भोगतो माणूस महाराज एखादं लेकरू बाळ झालं की पुन्हा बायकोवरच प्रेम कमी होतं आणि प्रेमात रूपांतर होतं त्यातलं निम्म प्रेम कुठे जाते बोला पटकन बोला संसारिक आहे तुम्ही काय मी काय बरोबर आहे का चुकीचं बोलायला लागलो मी मग तोच करी प्रेम भाव बाळकाशी मुद्दा कुठे मुद्दा एवढाच आहे की संसारातल्या माणसाचं अखंड प्रेम आहे पण रामा महाराजांचं ज्ञानोबरावर कसलं प्रेम आहे महाराज अंग उपसर्ग सांगायला लागलाय ना आपल्या पदरचं नाही अंग उपसर्ग सांगायला लागलाय की रामा महाराजांचं ज्ञानोबरावर अखंड प्रेम आहे महाराज म्हणून शब्द आहेत आरती ज्ञान राजा आता इथं लक्षात घ्या आरती पण कुणाची ज्ञान राजा काय शब्द वापरलाय ज्ञान राजा आता मला सांगा व्यवहारामध्ये जर आपण विचार केला तर ज्ञान राजा शब्द कसा वाटायला लागलाय ज्ञान राजा तुकारामा एकनाथा ही कशी शब्द वाटायलेत जरा उद्धट शब्द वाटायलेत का नाही महाराज ज्ञान राजी ऐसा कोई लगना चाहिए ज्ञान राजी नाही महाराज जी नाही महाराज नाही बाबा नाही ज्ञान राजा उद्धट वाटायला लागला ज्ञान राजा म्हणजे तरी काय ज्ञान राजा शब्दाचा अर्थ करत असताना सरळ षष्टी तत्पुरुषातली भाषा आहे आपल्याला लक्षात येईल काय ज्ञानस्य राजा इति नाम ज्ञान राजा लक्षात आलं का षष्टीचा प्रयोग आहे महाराज बरोबर आहे चाचीचे संबंध आहे बरोबर आहे का नाही षष्टीमध्ये संबंध होत असतो लक्षात आलंय का बोलणं माझं षष्टीमध्ये काय होतो संबंध होत असतो महाराज ज्ञानस्य राजा ज्ञानच राजा किंवा ज्ञानाचा राजा चाचीचे कोणतं बिलावा तिन्ही पैकी मग त्याला तुकोबारायन जाहीर प्रमाण दिलं महाराज ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाचा ज्ञानियांचा राजा राजा महाराज गुरु राजा महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज
यांचा गुरु राजा महाराव आणि म्हणती ज्ञानदेव तुम्हा आईशे. ज्ञानोबारायचं वय बघितलं तर सगळ्या संतात लहान संत, पण त्यांना उपमा देत असताना ज्ञानदेव वैष्णव मोठा असं म्हटलं. बरोबर आहे का नाही? ज्ञानदेव वैष्णव ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा विठ्ठल नामे मुक्त पेठा विठ्ठल नामे विठ्ठल नामे पेठा ज्ञानदान घड श्रेष्ठा ज्ञानदान घड श्रेष्ठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा हे रामनाम श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले वैकुंठ वाटा संत गेले ज्ञानदेव वैष्णव ज्ञानदेव वैष्णव. ज्ञानोबारायला काय लावलंय विशेषण? वैष्णव. आणि किती छोटे नाही ज्ञानोबाराय हे वैष्णवात कसे मोठेत महाराज, मोठे. आणि सगळ्या संतांनी तोंड भरून कौतुक केलं महाराज. ज्ञानोबारायांचं केलं का नाही महाराज? ज्ञानी यांचा राजा तुकोबाराय. नाथ महाराज म्हणले ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो पूज्य चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी साधकाचा बरोबर वर्णन केलं महाराज. तुकोबाराय म्हणतात ज्ञानी यांचा राजा. जगात एवढे ज्ञानी लोक आहेत त्यांचा राजा म्हणजे ज्ञानोबाराय. नाथ महाराज म्हणतात ज्ञानी यांचे शिरोमणी आहेत. ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे जो का पूज्य स्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबाप अंतरुषणे हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. जनाबाईनं तर कळसच करून टाकला. काय जनाबाई महाराज म्हणतात ज्ञानाचा ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर हे सखा माझा हे सखा माझा हे सखा माझा ज्ञानेश्वर हे ज्ञानेश्वर
सखा माझा हे जगा माझा हे जगा माझा हे सखा सखा माझा गरे सानी पनी सारे गम ग सारे झाले सारे जा पमा ब गम गरे सारे नि सा टाळ टाळ पमा ब द मा ब गम गरे सारे नि सा प पमा प गम करे सारे नि सा प मा प गम म करे सा स गम हा हा सखा माझा ज्ञानेश्वर रे जगा लागे सखा सावरे यमुना किनारे मोरा गाँव यमुना किनारे मोरा गाँव हे बाबुली इंद्रायणी किनारे मोरा गाँव सारे भरे सारे गम गए इंद्रायणी इंद्रायणी के तीर मोला गाँव इंद्रायणी के तीर मोरा गाँव सावरे सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.